10वा दिवस प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. सेंट ॲम्ब्रोस इसवी सन 340 ते 397 धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथलिक मुख्य धर्मोपदेशक. प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचे तर आहेच, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे देखील आहे. कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जाते. कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणासारखी दिसते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करता. जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्यांच्यावर तुम्ही शिडकाव कराल त्यांच्याजवळ ती पोहोचते आणि त्यावर परिणाम करते. प्रत्येक दिवशी लोकांचा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो. मग तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलाल, ईमेल कराल किंवा कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोर भेट होईल. स्टोर्समध्ये, सरकत्या जिन्यावर, बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये ठिकठिकाणी आपला लोकांशी संपर्क येतो आणि बऱ्याच बाबतीत आपला जेव्हा लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते, कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतं. एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुमची किती जणांनी समोरासमोर भेट झाली ते आठवा. तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात. ते दुकानात किंवा उपहारगृहात काम करत असतात, बस किंवा टॅक्सी चालवत असतात, ग्राहक सेवा देणारे असतात, सफाई कर्मचारी असतात किंवा तुमच्या कार्यालयात काम करणारे असतात. सेवा क्षेत्रात काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता. त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही तेव्हा चांगल्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यातील प्रवेशच तुम्ही रोखून धरता. आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचे काम आठवा. वीज, गॅस, पाणी आणि रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांचा विचार करा. जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा. आपले रस्ते, सार्वजनिक स्नानगृहे, रेल्वे, बस, विमाने, रुग्णालये, उपहारगृह, सुपरमार्केट आणि कार्यालयीन इमारतीमधील स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या तर तुम्ही आभार मानू शकत नाही, मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जवळून जात असेल तर आभारी आहे असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा त्यांच्यावर शिडकाव करू शकता. आणि पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल किंवा स्वच्छ पदपदावरून चालाल किंवा चकचकीत फरशीवरून चालाल त्यावेळी हे सर्व स्वच्छ ठेवणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि तिला आभारी आहे असं म्हणा. तुमचं टेबल साफ करणारा, तुम्हाला खाद्यपदार्थांचं मेनू कार्ड देणारा, तुमची खाद्यपदार्थांची ऑर्डर घेणारा, तुमचा ग्लास पाण्याने भरणारा, या सगळ्यांकडून तुम्ही सेवा घेत असता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा, खाऊन झाल्यावर टेबल स्वच्छ करणारा, बिल आणून देणारा, तुमचे बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुट्टे पैसे आणून देणारा, या सगळ्यांनी दिलेल्या सेवेमुळे तुमच्या हॉटेलमधील हा काळ चांगला जातो. म्हणून या प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करत आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर स्टोअर्स किंवा सुपरमार्केटमध्ये खरेदी केलीत तर बाहेर पडताना तुम्हाला ज्याने सेवा दिली, किराणा वस्तू बांधून दिला, त्याच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग महत्त्वाचा असतो. विमान प्रवासाचं उदाहरण घेऊ. तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन, तुमचं चेक इन होऊन तुम्हाला विमान जेथून सुटणार आहे तिथं जायला परवानगी दिली जाते. तिथं सुरक्षा व्यवस्थेची लोकं असतात. तुमचे तिकीट तपासले जाते आणि विमानात प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी वर्ग असतो तो तुमचं स्वागत करतो. या सगळ्यांवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा. विमानात असताना विमान कर्मचारी ज्या सेवा तुम्हाला देतात, खाद्यपेये देतात, तुमचं टेबल साफ करतात, त्याबद्दल त्यांचे आभार माना. आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानातून बाहेर पडताना विमान कंपनी, विमानाचा कॅप्टन, त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर प्रवास केल्याबद्दल तुमचे आभार मानतात. तेव्हा तुम्हीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छित स्थळी तुम्ही जेव्हा सुखरूपपणे उतरता तेव्हा अगदी मनापासून आभारी आहे असं म्हणा. कारण असं एका ठिकाणाहून दुसरीकडे हवेतून जाणं हा खरोखरच चमत्कार नाही का? या चमत्काराबद्दल आभार माना. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याबद्दल, मग ते कारकुनी काम करणारे कर्मचारी असतील, स्वागत कर्मचारी असतील, उपहारगृहातील काम करणारे असतील, स्वच्छता करणारे, ग्राहक सेवा देणारे किंवा कोणत्याही कामातील तुमचे सहकारी असतील, त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा. ते सर्वजण तुम्हाला सेवा देत असतात. त्यांच्या बदल्यात सातत्यानं तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं योग्यच आहे. त्यासाठी ते लायक आहेत. दुकानात काम करणारे मदतनीस, हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष लोकांना सेवा देण्यासाठी खूप मेहनत करत असतात. लोकांना सेवा देण्याचं काम त्यांनी निवडलं आहे. हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना समोर जावे लागते. वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात. काही कृतज्ञ देखील असतात. पुढच्या वेळी तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करा. ती आईवडिलांचा लाडका मुलगा किंवा लाडकी मुलगी असेल. त्यांची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही असं भावंड तो असेल. काम करणारे कुणी आई किंवा वडील असतील, ज्यांच्यावर कुटुंब, मुलं बाळं अवलंबून असतील. कोणी जोडीदार किंवा मित्र त्यांच्यावर किंवा तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल. हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा आणि सहनशीलता बाळगणं उचित ठरेल. कधीकधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे वागेल. तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं देणार नाही. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त आव्हानात्मक असतं. पण तुमची कृतज्ञता दुसऱ्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असता कामा नये. पुढची व्यक्ती कशीही वागली तरी तुम्ही कृतज्ञतेनंच वागा. काहीही झालं तरी तुमच्या आयुष्यात जादूचा वापर करणं सोडू नका. ही व्यक्ती तुमच्याशी असं का वागली असेल याचा जरा विचार करा. तुमच्याशी बोलताना ती किंवा तो कोणत्या अडचणीशी सामना करत असतील हे तुम्हाला कळणार नाही. कदाचित त्या व्यक्तीला बरं वाटत नसेल किंवा जवळच्या व्यक्तीला तिनं गमावलं असेल. तिचा विवाह नुकताच मोडला असेल किंवा ती आयुष्याबद्दल निराश झाली असेल आणि काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल. अशा वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेनं आणि दयाळूपणानं वागलात तर त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात घडलेली ती मोठी जादूची गोष्ट असू शकते. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असते. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. फिलो ऑफ अलेक्झांड्रिया, सुमारे इसवी पूर्व 20 ते इसवी 50. तत्त्वज्ञ. एखाद्या व्यक्तीशी तिनं केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी किंवा त्याच्याशी तुम्ही फोनवर बोलत असाल तर केवळ कसं तरी आभारी आहे असं नुसतं म्हणून टाकू नका. तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही मला मदत करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केलेत त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे.
या परिस्थितीतून माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. तुम्ही अशा प्रकारे फोनवर बोलल्यानंतर एवढी साधी गोष्ट केल्याबद्दल पलीकडच्याची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटेल. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघून ते माना. तुम्ही जर त्याच्या चेहऱ्याकडे नीट न बघता त्याचे आभार मानलेत तर तुमची कृतज्ञता आणि जादूचे धूलिकण त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. तुम्ही जर कुठेतरी बघत आभार मानलेत किंवा खाली बघत आभारी आहे असं म्हटलात किंवा तुमच्या मोबाईलवर दुसऱ्या कोणाशी बोलत असाल आणि इकडे समोरच्या व्यक्तीला आभारी आहे असं म्हणून टाकलत तर तेव्हा समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी तुम्ही वाया घालवता. 2 वर्षापूर्वी मी एक दुकानात माझ्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला गेले. त्या स्टोअरमधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं की मी काय शोधते तेव्हा ती पण जणू काही तिच्याच बहिणीसाठी भेटवस्तू हवी आहे अशा उत्साहात भेटवस्तू शोधू लागली आणि थोड्याच वेळात मला अगदी हवी तशी भेटवस्तू तिनं शोधली. तिला छान पॅकिंग करून माझ्या हातात सुपूर्द केली. नेमका त्याच वेळी माझा मोबाईल वाजला. मी बोलत बोलत स्टोअरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना माझ्या मनात दाटून आली. मी लगेच परत दुकानात गेले आणि जिने मला मदत केली होती तिला भेटले. तिचे मी केवळ आभार मानले नाही पण मला तिच्याबद्दल का कृतज्ञ वाटलं तेही नीटपणे सांगितलं आणि तिनं केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीचं कौतुक केलं. मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलीचा पखरण केली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि मी आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. प्रत्येक क्रियेला सदैव एक समान अशी प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही मनापासून आभारी आहे असं म्हणता तेव्हा तुमचा सच्चेपणा दुसऱ्या व्यक्तीला जाणवतो. तुमच्या या कृतज्ञतेनं त्या व्यक्तीला तर खूप बरं वाटतंच पण त्यामुळे तुम्हालाही अवर्णनीय असा आनंद मिळतो. त्या दिवशी दुकानातून मी अशाच अवर्णनीय आनंदात बाहेर पडले. मला कोणी सेवा दिली तरच मी त्याच्यासाठी जादूच्या धूलिकणांचा वापर करते असं नाही. सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये मी कृतज्ञतेच्या जादुई धूलिकणांचा वापर करते. जेव्हा माझी मुलगी माझा निरोप घेऊन तिच्या घरी गाडी चालवत जायला निघते तेव्हा त्याआधी ती घरी सुरक्षित सुखरूप पोहोचल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. कल्पनेने बोटांनी तिच्यावर आणि तिच्या गाडीवर जादूच्या धूलिकणांचा शिडकाव करते. कधीकधी मी जेव्हा नवीन प्रकल्पाला सुरुवात करते तेव्हा तसे करण्यासाठी संगणकावर जादूच्या धूलिकणांचा शिडकाव करते. तर कधीतरी मला हवी ती विशिष्ट गोष्ट खरेदी करण्यासाठी मी जेव्हा दुकानात जायला निघते तेव्हा निघण्यापूर्वी दुकानाच्या मार्गावर जादूच्या धूलिकणांचा शिडकाव करते. माझी मुलगी गाडी चालवताना जादूच्या धूलिकणांचा वापर करते. त्याचवेळी तिच्या शेजारून गाडी चालवणारा जर ताणाखाली दिसत असेल आणि वेगाने गाडी चालवत असेल तर ती त्यालाही बरं वाटावं आणि त्यानं सुरक्षितपणे गाडी चालवावी त्यासाठी त्याच्यावरही जादूच्या धूलिकणांचा शिडकाव करते. आज कृतज्ञतेच्या जादुई धूलिकणांना तुमच्यासोबत घेऊन विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर तिचा वापर करा. त्या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणून त्याच्यावर जादुई धूलिकणांचा शिडकावा करण्याची एकही संधी सोडू नका. आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान 10 लोकांचे आभार माना. तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला लागले नाही तरी काही बिघडत नाही. तुम्हाला ज्याच्या सेवेमुळे लाभ झाला त्याचे मनातल्या मनात आभार मानलेत तरी चालते. जादूचे धूलिकण तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचतील. उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही तुमच्याशी असं म्हणू शकता, प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यावरचा केर कचरा काढून टाकून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचार केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या या कामगारांबाबत मी खरोखरच कृतज्ञता व्यक्त करते. आभारी आहे.
विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती जणांबाबत कृतज्ञता व्यक्त केली हे मोजून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या 10 व्यक्ती झाल्या हे तुमच्या लक्षात येईल. त्या सगळ्यांवर मग तुम्ही कृतज्ञ जादुई धुलीकणांचा शिडकाव करा. या लोकांचे आभार मानत असताना कल्पनेने जादूचे धुलीकण त्यांच्यावर पसरवत असताना या धुलीकणांमुळे नेमके काय होते याचे एक अदृश्य चित्र कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या मनात तयार होते. मनातल्या या चित्रामुळे कृतज्ञतेच्या जादूचे धुलीकण लोकांपर्यंत खरोखरच पोहोचतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडून येण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ ते उपलब्ध होतात याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्यावर तुमचा विश्वास देखील बसेल. आणि प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करता तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि त्यांचा तुमच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो. आता जर तुम्ही घरी असाल तर शांत बसा, पेन आणि वही घ्या किंवा संगणकावर बसा. जरा विचार करा, तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्या ते प्रसंग आठवा. कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल किंवा एखाद्या कुशल कामगिराने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्यानं चांगलं काम केलं असेल किंवा केर कचरा घेऊन जाणाऱ्यांनी किंवा त्याचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानातल्या सहकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली असेल. सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तुम्हाला अशा प्रकारे मदत केलेल्या 10 उदाहरणांची एक लेखी यादी बनवा आणि त्या प्रत्येक उदाहरणावर जादूचे धुलीकण सोडा आणि आभारी आहे असं म्हणा. जादूची आठवण. उद्याची कृती आजच वाचा, कारण त्या कृतीला 11व्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून जागे झाल्या लगेच सुरुवात होते. जादूची कृती क्रमांक 10. प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची यादी करा. त्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या वरदानांबद्दल व्यक्त करा. आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी त्यांच्या सेवा. क्रमांक 2. आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या अशा 10 जणांची कामं आठवा. त्यांचे प्रत्यक्ष किंवा ते शक्य नसेल तर मनातल्या मनात आभार माना आणि त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांची पखरण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 3. आज झोपी जाण्यापूर्वी रात्री जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. क्रमांक 4. उद्याच्या 11व्या दिवसाच्या जादूच्या कृतीबद्दल आजच वाचा, कारण अगदी सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यापासून तिच्या आचरणाला सुरुवात होते. धन्यवाद.